हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पटियाला सलवारची कटिंग आणि स्टिचिंग बघितली। आज आपण फॅन्सी कुर्ती ते स्टिच करणार आहोत। त्यासाठी आपण इथे मेन फॅब्रिक घेतले, अस्तर घेतले आपण इथे 2 मीटर। तर आधी आपण अस्तरावरती कटिंग करणार आहोत। आता अस्तराची 4 कापडात घडी कशी घालायची आहे, सीट घेर प्लस 2 इंच एक्स्ट्रा। आता हे कसं समजायचं, सीट घेर आहे 36 इंचचा, 9 याचा चौथा पार्ट आणि या 2 इंच एक्स्ट्रा म्हणजेच की 11 वरती आपल्याला घडी घालायची आणि उंची बघायची, जेवढी उंची त्यात आपण 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे। आता तयार उंची आपल्याला इथे 35 इंच हवी आहे। तर यात बघा 35 आणि 2 इंच एक्स्ट्रा म्हणजेच की 37 वरती एक पॉइंट द्यायचे आपल्याला। या पॉइंटला आपण 37 इंच उंची घेतली। आता बघा पसरट आपल्याला इथे गळा हवाय, लग्नात घालायला ड्रेस हवाय, फॅन्सी स्टिच करायचंय। तर आपण मेजरमेंट इथे लक्षात घ्यायचंय। तर बघा या पॉइंटला शोल्डर घ्यायचं आपल्याला 5.5 इंचावरती, 5.5चं शोल्डर, 5.5चं शोल्डर घेतलंय। मुंड्याची जी उंची आहे ती आपण या पॉइंट पासून घेतोय एक 6.5 इंचावरती आणि चेस्ट वाईज आता बघा चेस्ट आहे आपला 32 इंचाचा, ताट्याचा चौथा पार्ट, इथून पुढे 2 इंचची मार्जिन। आता बघा दोघही पॉइंटला आपण गोलाई देऊया। पाठीमागची गोलाई द्यायची 1.5 इंचावरती, फ्रंटची गोलाई घ्यायची 1 इंचावरती। आता बघा आपल्याला गळ्याचा घेरा टाकायचा आहे। 3.5 इंचावरती आपल्याला घ्यायचा आहे गळ्याचा घेरा। कुर्ती आपण फॅन्सी स्टिच घेतोय, पसरट इथे गळा घेतलाय। पाठीमागचा जो गळा असणार आहे तो असणार आहे आपला इथे 9 इंचावरती। इथे एक पसरट या पद्धतीने बॉक्स बनवायचा आहे आणि हलकीशी घ्यायची आहे गोलाई। आता बघा हे झाल्यानंतर या पॉइंट पासून 7 इंचावरती कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे। कमर घेर आहे आपला 26 इंचाचा, तर 6.5 वरती याचा चौथा पार्ट टाकायचा आहे, इथून पुढे परत 2 इंचची मार्जिन। आता याच पॉइंट पासून खाली 7 इंचावरती सीट घेरचं मेजरमेंट टाकायचं। सीट घेर वाईज आपण कापड ठेवलंय, पण परत एकदा 36 इंचाचा सीट घेर आहे, 9 वरती एक पॉइंट देऊया आणि इथून पुढे 2 इंचची मार्जिन। या पॉइंटला सरळ मॅच करायचं आहे आणि खाली बॉटम पर्यंत याला सरळ लाईन ड्रॉ करायची आहे आणि जिथे उंची घेतली आहे त्या पॉइंटला याला पण मॅच करायचं। या पद्धतीने सिंपल, साधी आणि झटपट कुर्ती आपली इथे ड्रॉ करून झाली। आता बघा पाठीमागचा गळा ड्रॉ करून झालाय, पुढचा गळा आपल्याला याच पॉइंटला घ्यायचा आहे एक 7 इंचावरती। तर 7ला पण इथे आपण हलकीशी घेऊया गोलाई। हा आपला पुढचा नेक आहे, हा आपला मागचा नेक आहे। तर आपण पूर्ण कुर्ती इथे ड्रॉ करून घेतली। आता एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून घेऊया। तर इथे बघा आपण अस्तराची कटिंग करून घेतली आहे आणि यात तुम्ही बघत असाल की आपण गळ्याची कटिंग केलेली नाहीये। गळा जो आहे तो आपण इथे आहे तसा ठेवलाय, फक्त गळा यात आपल्याला उलटवून घ्यायचा आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे ते कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता जेवढं आपण मेन अस्तर कट केलंय तेवढंच आपण मेन फॅब्रिक कट केलंय। आणि स्लीव याची आपण लॉंग घेतली या पद्धतीने, 22 इंचाची आपण स्लीव घेतली आहे। स्लीवची कटिंग आपण सविस्तर बघितली नाही, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक शेअर करेन जेणेकरून तुम्हाला प्रत्येक साईजसाठी स्लीव इथे कटिंग बघता येईल। तर आजच्या व्हिडिओत आपण बेसिक एक नेक आपण कसा पसरट घ्यायला हवा, कशी त्याची उंची घ्यायला हवी यानुसार आपण आजचा हा व्हिडिओ अस्तरावरती कटिंग बघितली। यात तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा आणि अजून फॅन्सी नवनवीन वन पीस बघण्यासाठी सुद्धा कमेंट्स करा, जेणेकरून आपण त्यानुसार नेक्स्ट व्हिडिओ इथे टाकण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन।